प्यारे छात्रों, नमस्कार। आज हम 10वीं कक्षा का तीसरा पाठ पढ़े। यह एक कविता है। कविता का नाम है टूटा पहिया। कवि का नाम है धर्मवीर भारती। आधुनिक हिंदी साहित्य के प्रमुख लेखक, कवि, नाटककार और सामाजिक विचारक के रूप में प्रसिद्ध कवि थे धर्मवीर भारती। उनका जन्म 1926 को इलाहाबाद में हुआ। धर्मवीर भारती की अधिकांश रचनाएं सम्मानों से पुरस्कृत हैं। संगीत नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, व्यास सम्मान, भारत भारती, पद्मश्री आदि अनेक सम्मानों से पुरस्कृत व्यक्ति थे धर्मवीर भारती। धर्मवीर भारती की एक छोटी कविता है टूटा पहिया। यहाँ टूटा पहिया उपेक्षित मानव का प्रतीक है। समाज में ऐसे अनेक लोग हैं जो उपेक्षित हैं। पाठ्यपुस्तक की ओर देखें। मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ, लेकिन मुझे फेंको मत। क्या जाने कब इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर घिर जाए। मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ। टूटा पहिया इस प्रकार कहता है, मैं एक रथ का टूटा हुआ पहिया हूँ। ഞാനൊരു രഥത്തിൻ്റെ പൊട്ടിയ ചക്രമാണ്. लेकिन मुझे फेंको मत, लेकिन मुझे तुच्छ समझकर या टूटा हुआ समझकर मत फेंको। यहाँ टूटा पहिया किसका प्रतीक है? समाज का उपेक्षित मानव का प्रतीक है। समाज में ऐसे अनेक लोग हैं। ऐसे लोगों को इस समाज में कोई स्थान नहीं है। क्या जाने कब इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर घिर जाए। यहाँ कवि महाभारत के अभिमन्यु की कहानी को प्रस्तुत किया है। या टूटा पहिया के माध्यम से हमारे सामाजिक नीति को व्यक्त करने का प्रयास करते समय कवि यहाँ हमारे महाभारत के अभिमन्यु की कथा प्रसंग का सहारा लेते हैं। चक्रव्यूह। चक्रव्यूह क्या है? एक प्रकार का सैनिक व्यूह है चक्रव्यूह। അല്ലെ, വൃത്താകൃതിയിൽ സജ്ജീകരിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്ന ഒരു സൈനികരുടെ സിസ്റ്റമാണ്, ഒരു സമ്പ്രദായമാണ്, സജ്ജീകരിച്ചിരിക്കുന്ന സൈനികരുടെ ഒരു വ്യൂഹമാണ് ചക്രവ്യൂഹം. അല്ലെ, അക്ഷൗഹിണി സേന. അക്ഷൗഹിണി സേന എന്ന് പറയുന്നത് മഹാഭാരത യുദ്ധത്തിലെ ദ്രോണാചാര്യരെ സൃഷ്ടിച്ച ചക്രവ്യൂഹത്തിൽ ഉണ്ടായിരുന്ന ആ ഒരു സൈനിക വ്യൂഹമാണ്. അതിൽ ഇങ്ങനെയാണ് പറയപ്പെടുന്നത്: 1,09,350 കാലാൾപ്പടയും 65,610 കുതിരപ്പടയും 21,870 രഥങ്ങളും അത്ര തന്നെ ആനകളും ഉൾപ്പെട്ട ഒരു വലിയ സൈന്യ സമൂഹമായിരുന്നു അക്ഷൗഹിണി സേന. इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ. यह हम कवि दुरूह चक्रव्यूह किसके चक्रव्यूह को किसके साथ तुलना की है? हमारे समाज में जो जटिल समस्याएं हैं इसके साथ तुलना की है. क्या जाने कब, ആർക്കറിയാം എപ്പോഴാണ് इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को सामना करता हुआ या चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर घिर जाए. ആർക്കറിയാം ഈ
അഭിമന്യുവിനെ പോലെ ഒരു ദുസ്സാഹസിയായിരിക്കുന്ന വീരൻ എന്താണ് ഈ ദുരൂഹമായ ചക്രവ്യൂഹത്തിലെ അക്ഷൗഹിണി സൈന്യത്തെ വെല്ലുവിളിച്ചുകൊണ്ട് അധാർമികമായ ആ ഒരു നീക്കത്തെ വെല്ലുവിളിച്ചുകൊണ്ട് വന്നെത്തില്ല എന്ന് ആരറിഞ്ഞു എന്നാണ് ഇവിടെ പഹിയ പറയുന്നത്, ഈ ഒരു പൊട്ടിയ ചക്രം പറയുന്നത്. एक बार भी देखें, मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ लेकिन मुझे फेंको मत. टूटा पहिया इस प्रकार कहता है, मैं एक रथ का टूटा हुआ पहिया हूँ लेकिन मुझे टूटा हुआ समझकर मत फेंको. यहाँ टूटा पहिया इस समाज के उपेक्षित मानव का प्रतीक है. कवि की राय में कभी कभी ये उपेक्षित व्यक्ति भी काम में आएगा. इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर गिर जाए. कौन जाने कब इस दुरूह चक्रव्यूह में अभिमन्यु के समान कोई दुस्साहसी व्यक्ति आकर गिर जाए. അല്ലെ, അഭിമന്യുവിനെ പോലെയുള്ള ഏതെങ്കിലും ഒരു ദുസ്സാഹസി വന്നെത്തുമെന്ന് ആർക്കറിയാം. अपने पक्ष को असत्य जानते हुए भी बड़े बड़े महारथी अकेली निहत्थी आवाज़ को अपने ब्रह्मास्त्रों से कुचल देना चाहे. अपने पक्ष को असत्य जानते हुए भी महाभारत युद्ध के अवसर पर बड़े बड़े महारथी कर्ण, द्रोण, भीष्म जैसे बड़े बड़े महारथी अपने पक्ष में अधर्म है यह जानकर भी अभिमन्यु को मार डालते हैं. इसके बारे में यहाँ हम संकेत करते हैं. बड़े बड़े महारथी अकेली निहत्थी आवाज़ को अपने ब्रह्मास्त्रों से कुचल देना चाहे. बड़े बड़े महारथियों ने अकेली अभिमन्यु अकेले ही इस चक्रव्यूह में प्रवेश किया. उस समय वहाँ के महारथियों ने उसको निशस्त्र कर डालते हैं. हथियार के बिना किसी के साथ युद्ध करना अन्याय है यह जानते हुए भी वे अपने ब्रह्मास्त्रों से അഭിമന്യു का सामना करते थे. അതായത് നിരായുധനായിരിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയോട് ഒരിക്കലും യുദ്ധം ചെയ്യുന്നത് ധർമ്മമല്ല എന്നറിഞ്ഞിട്ട് കൂടി അല്ലേ മഹാപണ്ഡിതന്മാരായിരുന്ന ദ്രോണർ, ഭീഷ്മർ, കർണൻ തുടങ്ങിയവരെ നിസ്സഹായനായ അഭിമന്യുവിനോട് ഏറ്റുമുട്ടിയിട്ടുണ്ട്. तब मैं रथ का टूटा हुआ पहिया उसके हाथों में ब्रह्मास्त्रों से लोहा ले सकता हूँ. उस समय रथ का एक टूटा पहिया അഭിമന്യു का सहारा लेते हैं. ആ സമയത്ത് രഥത്തിൻ്റെ ഒരു പൊട്ടിയ ചക്രമാണ് അഭിമന്യുവിന് സഹായമായിട്ടെത്തിയത്. അഭിമന്യു उस टूटे पहिए के माध्यम से या टूटे पहिए के सहारे शत्रुओं का सामना करते थे. അഭിമന്യു ആ ഒരു പൊട്ടിയ ചക്രത്തിൻ്റെ സഹായത്താലാണ് ശത്രുക്കളെ നേരിട്ടിരുന്നത്. उसी प्रकार हमारा समाज भी जब अधर्म की ओर जाए तब सत्य के पक्ष टूटा पहिया लेते हैं. तब मैं रथ का टूटा हुआ पहिया उसके हाथों में ब्रह्मास्त्रों से लोहा ले सकता हूँ. मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ लेकिन मुझे फेंको मत. कवि फिर भी टूटा पहिया इस प्रकार कहता है, मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ लेकिन मुझे मत फेंको. एक न एक दिन मैं ज़रूर काम आएगा. എന്തെങ്കിലും ഒരു ദിവസം തീർച്ചയായും ഞാൻ നിങ്ങൾക്ക് പ്രയോജനപ്പെടും. ഇതിഹാസों की सामूहिक गति सहसा झूठी पड़ जाने पर क्या जाने सच्चाई टूटे हुए पहियों का आश्रय ले. ഇതിഹാസों की सामूहिक गति ഇതിഹാസ ചരിത്രം അല്ലെ ചരിത്രത്തിൻ്റെ സാമൂഹിക ഗതി സഹസ ഝൂട്ടി പഡ് ജാനെ പർ സഹസ
झूठी हो जाने पर क्या जाने सच्चाई टूटे हुए पहियों का आश्रय ले। कौन जाने टूटे हुए पहिया सच्चाई का आश्रय ले। एक बार भी देखें, यहाँ टूटा हुआ पहिया किसका प्रतीक है? समाज में जो उपेक्षित है, जो उपेक्षित मानव है, इसका प्रतीक है टूटा हुआ पहिया। कभी कभी हम समाज में तुच्छ लगने वाले चीज़ भी हमारे लिए काम आएगा, यह एक सच्चाई है। समाज में कोई नगण्य नहीं है, हर एक को इस समाज में अपना अपना स्थान है। यह सामाजिक सत्य को प्रस्तुत करने का प्रयत्न कवि हम करते हैं। कवि टूटा पहिया के माध्यम से समाज के अधार्मिकता को दूर करने के लिए समाज में उपेक्षित मानव भी काम आएगा, यह सच्चाई की ओर संकेत करते हैं। ഇത്രയാണ് ഈ ഒരു പാഠഭാഗത്തിൽ പറയുന്നത്. അപ്പോൾ ഈ ഒരു കവിതാഭാഗം നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലായിട്ടുണ്ടാവുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. അപ്പോൾ നിങ്ങൾ ഈ ഒരു കവിത നന്നായിട്ട് വായിക്കണം, എങ്കിൽ മാത്രമേ ഇതിൽ വരുന്ന ക്വസ്റ്റ്യൻ്റെ ആൻസറൊക്കെ നിങ്ങൾക്ക് നന്നായിട്ട് എഴുതാൻ പറ്റുകയുള്ളൂ. അപ്പോൾ എൻ്റെ ഇന്നത്തെ ക്ലാസ് ഇവിടെ അവസാനിക്കുകയാണ്. എൻ്റെ ഇന്നത്തെ വീഡിയോ ഇഷ്ടമായെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക, കമൻറ്റ് ചെയ്യുക. എൻ്റെ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്ത് അടുത്ത് കാണുന്ന ബെൽ ഐക്കൺ ക്ലിക്ക് ചെയ്ത് നോട്ടിഫിക്കേഷൻ ഉറപ്പുവരുത്തുക. ധന്യവാദം.